पद म्हणजे काय? कधी-कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो आणि या दोन्ही क्रियापदांनी मिळून जे तयार होतं, त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. आता आपण याचं उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. कावळा झाडावर ओरडत. आता या वाक्यात कोणतं वाक्य पूर्ण आहे? या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? ओरडत. पण वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे का? तर नाही. मग क्रियापदासारखाच दिसणारा, पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा हा जो शब्द आहे, त्यालाच आपण धातुसाधित म्हणतो. आणि या धातुसाधिताला एका जणाची मदत लागते. त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. मग वाक्याला अर्थ येतोय बघा. आता आपण जर असं म्हणलं, कावळा झाडावर ओरडत आहे. हे वाक्य पूर्ण झालं. तसं आता दुसरं उदाहरण बघूया. म्हणजे या वाक्यात क्रिया ओरडण्याची चालली आहे. ओरडतच्या पलीकडे शब्द आहे म्हणून संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातुसाधित आणि सहाय्यकारी क्रियापद मिळून जे तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. आता दुसरं उदाहरण बघूया. रमेश निबंध लिहित. आता मग क्रियापदासारखाच दिसणारा हा जो शब्द आहे, पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा ह्याला म्हणतात धातुसाधित. आणि या धातुसाधिताला एका जणाची मदत लागते. त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. आणि मग वाक्याला अर्थ येतोय बघा. रमेश निबंध लिहित आहे. हे झालं वाक्य पूर्ण. आणि आता ऐका, धातुसाधित आणि सहाय्यकारी क्रियापद मिळून जे बनतं, ओरडत आहे किंवा लिहित आहे, यांनाच आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. आता हे संयुक्त क्रियापद ओळखण्याची एक ट्रिक